हॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट हे परग्रही आणि त्यांच्या ग्रहावर बनवण्यात आलेत। परग्रही म्हणजेच एलियन दिसतात कसे हे यातून दाखवण्यात येतं। काही चित्रपटात एलियन आणि माणसं यांच्यामध्ये युद्धही दाखवण्यात आलंय। काही चित्रपटात एलियन पृथ्वीवर येऊन माणसांना गुपचूप घेऊन जात असल्याचंही दाखवण्यात आलंय। या माणसांचा ते अनेक प्रयोगांसाठी वापर करत असल्याचं दाखवण्यात आलंय। मात्र हे जर प्रत्यक्षात होत असेल तर अशीच काहीशी घटना घडल्याचा दावा शास्त्रज्ञ करतात। काय आहे संपूर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी, जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही ग्रहावरील कोणत्याही प्राण्याला एलियन म्हणतात। समजा मंगळावर एक जीवाणू सापडला तर त्याला देखील एलियन म्हटलं जाईल। जसे इतर ग्रहांचे प्राणी आपल्यासाठी परके आहेत, त्याचप्रमाणे पृथ्वीवर राहणारे प्राणी परग्रहावरील लोकांसाठी परके आहेत। पण वास्तवात परग्रही आहेत का आणि असल्यास ते पृथ्वीवर येतात का, हा अनेक वर्षापासूनचा संशोधनाचा विषय। यावरून दोन गट पडलेत। मात्र यापैकी एका गटानं आता परग्रही आहेत आणि ते पृथ्वीवर नियमित येत असल्याचा दावा केलाय। शिवाय ते पृथ्वीवरून लोकांना पळवून नेऊन त्यांच्यावर विशिष्ट प्रयोग करत आहेत। अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातील संशोधकांनी हा दावा केल्यामुळे खळबळ उडाली। अमेरिकेत एलियन आणि यूएफओ संदर्भात दररोज नवे दावे करण्यात येतात। आता त्या दाव्यात आणखी एक भर पडली, ती म्हणजे अमेरिकेतील प्रतिष्ठित येल विद्यापीठातील एक चर्चासत्रात एलियन संदर्भात मोठा दावा करण्यात आला। वकील म्हणून काम करणाऱ्या डॅनी शिहान यांनी एलियन्स आणि यूएफओ बाबत खळबळजनक दावा केलाय। त्यांनी जाहीर चर्चासत्रात एलियन मानवांचे अपहरण करून मानवी शुक्राणू आणि अंडी चोरत असल्याचं सांगितलंय। एवढ्यावरच डॅनी थांबले नाहीत, तर त्यांनी यापासून एलियन हे मानवापेक्षा प्रगत प्रजाती तयार करत असल्याचंही सांगितलं। डॅनी यांनी आपल्या या दाव्याच्या पुष्टीसाठी अनेक यूएफओचे फोटो जाहीर केले। त्यांच्या मते पृथ्वीवर यूएफओच्या माध्यमातून एलियन सतत ये जा करत असतात आणि पृथ्वीवर एलियनचे अनेक छुपे तळ आहेत। समुद्राच्या आतही एलियनचं तळ आहे, त्यातून ते सहजपणे ये जा करत असतात। गेल्या 70 वर्षात एलियनचा पृथ्वीवरील प्रवास वाढला असून आता ते मानवाचे अपहरणही करत असल्याचा दावा डॅनी यांनी केला। एलियन महिलांकडून अंडी आणि पुरुषांकडून शुक्राणू काढतात। ते एकत्र येऊन स्त्रियांच्या गर्भाशयात पुन्हा रोपण करतात। अशा महिलांचे अपहरण करून त्यांचे गर्भाशय एलियन काढून घेतात। या गर्भाशयात स्वतंत्ररित्या मूल वाढवले जात असल्याचे डॅनी यांनी सांगितले। यातून एलियन एक प्रगत प्रजाती तयार करत असल्याची माहिती त्यांनी दिली। या सर्वांसाठी एलियनची भव्य अशी प्रयोगशाळा आहे। ही प्रयोगशाळा समुद्राच्या तळाशी असून याचा शोध कुठल्याही मनुष्याला घेता आलेला नसल्याचंही सांगितलंय। ग्वाडालुपे बेटाच्या जवळ ही जागा असून येथून यूएफओ येताना आणि जातानाची चित्र अमेरिकेच्या युद्ध नौकानं काढल्याचा दावाही डॅनी यांनी केलाय। डॅनी यांच्या या दाव्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली। ग्वाडालुपे हा एक विरळ लोकसंख्येचा समुद्र किनारा आहे। अमेरिकेत एलियन संदर्भात असेच दावे रोज होत असतात। गेल्या काही वर्षापूर्वी खगोलशास्त्रज्ञ अवी लोएब यांनी एलियन पृथ्वीवरच राहत असल्याचा दावा केला होता। हॉवर्ड युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक असलेले लोएब यांनी एलियन आणि यूएफओ यांचा पृथ्वीवरचा वावर वाढला असून भविष्यात ते मानवाबरोबरच राहतील असा दावा करून खळबळ उडवून दिली होती। अवी लोएब यांनी एलियन आणि माणूस यांची मैत्री एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने होईल असं सांगून त्या संदर्भात उदाहरणही दिलं होतं। त्यांच्या मतानुसार अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या आता अन्य ग्रहांवर रोबोट पाठवून शोध घेत आहेत। हे प्रगत तंत्रज्ञान एलियनना माहीत आहे, त्यामुळे त्यातूनच ते माणसांबरोबर संपर्क साधणार आहेत। अमेरिकेत एलियन संदर्भात वारंवार होणाऱ्या या दाव्यांसोबत एलियन आणि यूएफओ यांचे फोटोही व्हायरल होत असतात। याची दखल घेऊन आता नासानं या फोटोंना एकत्र करण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना केली। या विभागातून फोटोंची पडताळणी करण्यात येते आणि बनावट फोटोंची सत्यता लगेच जनतेसमोर आणली जाते। मात्र यापैकी काही फोटो हे कधीही समोर येत नाहीत। हे फोटो खरे आहेत आणि नासा एलियन संदर्भात स्वतंत्रपणे संशोधन करीत असल्याचे आणि एलियन असल्याचा दावा करणाऱ्या सर्व संशोधकांचं म्हणणं आहे। त्यांचं हे म्हणणं खरं आहे की खोटं ते पुरावे समोर आले तर कळेलच। अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।